आणि म्हणून त्यांचा नातू याला आम्ही मोटिवेट केलं की तू हे नाटक असं काहीतरी नवीन नुसते करता लिही, जे तुझं पहिलंच अपत्य असेल. आणि विनोदी याच्याकरता की माणसाला विनोद हा प्रिय असतो. आणि मग अमृत महोत्सवी वर्षामध्ये इतरही कार्यक्रमांचा सहभाग आहे. अजूनही वर्षभर आमचे कार्यक्रम आहेत. पण मग हे एक औचित्य आम्ही साधलं आणि त्यातून जन्मशताब्दी वर्ष, जन्मशताब्दी मास्तरांची अमृत महोत्सव मास्तरांच्या संस्थेचा आणि त्यांचा नातू आविष्कार रंजन दार्वेकर हा हे नाटक यांनी लिहावं असं आमची कल्पना त्याच्या मागे. वॉशिंग मशीन हा आपला आता जीवाभावाचा संबंध आहे सगळ्या उठल्यानंतर. पण एकदा वॉशिंग मशीन मध्ये गेल्यानंतर जर कपडा बाहेर निघाला नाही तर तो पुसतो आणि खराब होतो. पण आमचं असं वॉशिंग मशीन आहे की ती बंद पडत नाही. त्याच्यामध्ये नाती गेल्यानंतर ती स्वच्छ होऊनच बाहेर पडतात. आणि असं वेगळं विनोदी आम्ही नाटक आणि वेगळा विनोद त्याच्यामध्ये आहे. मुख्य म्हणजे याच्यामध्ये सध्याची जी यंग जनरेशन आहे त्यांच्या विषयी याच्यात जास्त भाग आहे. याच्यात जो महत्वाचा मेन रोल करतो, जो 1.5 महिना सातत्याने सचिन गिरी अभिनेते ज्यांनी नुकतंच अजय देवगण बरोबर एका चित्रपटात काम केलं असं त्यांचा मोठा अनुभव आहे. ते पण संस्थेचीच आहे. त्यांची जी सुरुवात आहे ती रंजन कला मंदिरमध्येच झालेली आहे. यांची पण सुरुवात रंजन कला मंदिरमध्येच झालेली आहे. आणि माझं तर 50 वर्ष त्याच्यामध्ये दायित्वच आहे. तर मला वाटतं या विषयामध्ये आणि नवीन लोकांचा जो संबंध आहे, नवीन पिढीचा, याच्याविषयी जास्त सचिन सांगू शकतो. कुठल्याही कलाकाराला